आमदार राजेश विटेकर आपल्या बरोबर आहेत। राजेश विटेकर जी खरं तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला, खरं तर राजीनामा घेऊन त्यांचे सुयसहायक जोशी जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती पोहोचलेले आहेत। खरं तर या गोष्टीकडे कसं पाहता, कारण की अतिसंवेदनशील असा हा विषय, कारण की तुमच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या भयानक घटना घडतात। बरोबर, निश्चितच जी घटना झालेली आहे ती अत्यंत दुर्दैव आहे। संबंध महाराष्ट्र हळहळ करत आहे आणि आज त्याच्याच निमित्ताने आणि तोच कारण पकडून आज आदरणीय सर्वांनी मागणी केल्याप्रमाणे मुंडे साहेबांनी राजीनामा आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे। परंतु सुरेश धस असं म्हणतात की खंडणी प्रकरणातूनच ही हत्या झालेली आणि खंडणीची मागणी जी आहे ती बैठक जी आहे ती सातपुडा बंगल्यावरती धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती झाली, असं थेट भाजपच्या आमदारांचा आरोप आहे, हा सत्ताधारी आमदारांचा। आता ते अण्णाला सुरेश धस अण्णांना त्या संदर्भातली माहिती असेल, त्याची काही माहिती माझ्याकडे नाही आहे। परंतु 3 महिने संपूर्ण राजीनामा द्यायला वेळ लागला। खरं तर या सगळ्या हत्येच्या संदर्भातले फोटो व्हिडिओ जे आहेत ते काल सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर त्याची दाहकता समोर आलेली, त्याची दाहकता समोर आल्यामुळेच आज मुंडे साहेबांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे देऊ केलेला आहे। परंतु मुख्यमंत्र्यांकडनं असं सांगण्यात येत आहे की धनंजय मुंडे हे राजीनामा देण्याकरता अनुकूल नव्हते। त्यांचं असं म्हणणं आहे की चार्जशीटमध्ये माझं नाव नाही आहे, कोणत्याही प्रकारच्या तपासामध्ये माझं नाव नसताना माझा राजीनामा का घेतला जातो, असं सातत्याने ते म्हणत होते। गेले 3 महिन्यांपासून हा संपूर्ण त्यांचा संवाद होता। पक्षाचे वरिष्ठ नेते त्यावर त्या संदर्भात बोलू शकतात। परंतु संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळेल का, कारण की त्यांचे कुटुंबीय म्हणतात की कशा पद्धतीने हालहाल करून मारलं गेले त्याच पद्धतीने आरोपींना देखील मारलं गेलं पाहिजे। अशा नीच प्रवृत्तीचा आणि अशा अमानवी प्रवृत्तीचा निश्चित नाश झाला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये याबद्दल शासनानं कठोर पावलं उचलले पाहिजे। आम्ही सर्वांनी अगोदरच मागणी घातलेली आहे, अगदी नागपूरच्या अधिवेशनापासूनच अशा प्रवृत्तीला आपण ठेचून लवकरात लवकर त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे। खरं तर राजेश विटेकर होते, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, त्यांचं म्हणणं आहे की अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्या ठेचल्या पाहिजेत आणि विधानसभेचे अध्यक्ष जे आहेत या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरीकडे पायऱ्यांवरती मात्र विरोधकांचं जोरदार आंदोलन सुरू आहे। मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी मागितलेला होता आणि त्यांचा राजीनामा जो आहे तो आता घेऊन त्यांचे सुयसहायक जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या सागर या निवासस्थानी जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि विरोधक आपण पाहिलं तर सगळेच विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि सगळ्या विरोधकांकडनं राजीनाम्याची जी मागणी आहे ती जोर धरताना या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। आपल्याबरोबर सचिन भाऊ अहिर आहेत, आपण सचिन भाऊ अहिर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सचिन भाऊ, अत्यंत क्रूर असे फोटो व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेत आणि विरोधक आज हे नक्कीच आहेत आणि या ज्या भावना या ज्या महाराष्ट्रातल्या जनतेची आहेत ते प्रकट करण्याचं काम विरोधी पक्ष नात्याने सत्ताधारी करतात, कारण अजून त्यांना जाग येत का नाही आणि म्हणूनच हे प्रतिकारात्मक करतोय। पण हाऊसमध्ये पण हा विषय घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। खरं तर आपण पाहिलं की विरोधक आणि सत्ताधारी हे दोघेही आंदोलन या ठिकाणी करताना पाहायला मिळतात पायऱ्यांवरती। मात्र आता सत्ताधारी आमदार जे आहेत ते या ठिकाणावरतून निघालेले आहेत, आंदोलन त्यांनी आपलं आटोपतं घेतलेलं आहे आणि विरोधक मात्र आपल्या आंदोलनावरती या ठिकाणी कायम असलेले असल्याचं पाहायला मिळतं। आता सगळे जे विरोधक आहेत ते आता मात्र पायऱ्यांवरती सरकलेले आहेत आणि सातत्याने या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। आपल्याबरोबर जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत। आपण जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलतो। सर, तुम्ही तर दगड घेऊन आलेला होता संपूर्ण आंदोलन करायला या ठिकाणी। तो दगड नव्हता, ते युती सरकारचं हृदय होतं, ज्याला पाजरच फुटत नाही। परंतु सातत्यानं धनंजय मुंडेंवरती टीका। तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, शांतपणाने विचार करा। हे काल फोटो बाहेर आले, माझ्या हातात हे फोटो फार पूर्वीपासून होते। आपल्याला काय वाटतं सरकारला फोटोबद्दल माहीत नव्हतं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्रेक होतोय बघितल्यानंतर आज राजीनामा घेतात, म्हणजे ह्यांच्यातली माणुसकी कुठे आहे? हे फोटो बघितल्यानंतर ह्या क्रूर कर्म्याला घरी पाठवा असं ह्यांना का नाही वाटलं? आणि म्हणून तो दगड प्रातिनिधिक स्वरूपात आहे की यांना हृदयच नाही आहे, त्याला पाझर फुटेल असं काहीच नाही यांच्याजवळ। 3 महिने फोटो असताना यांना राजीनामा घ्यावासा वाटला नाही का? आणि आज जेव्हा कळतंय की पूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय तेव्हा आता राजीनाम्याचं नाटक सुरू झालं।
तर भाजपचा बूथ प्रमुख होता संतोष देशमुख आणि धनंजय देशमुख सुद्धा. त्या गोष्टीचं वाटतं की भाजपच्या कार्यकर्त्याची निर्गुण हत्या होते. सरकार भाजपचं आहे आणि लढतोय आम्ही. कारण काही लढाई माणुसकीची आहे. ही पक्षबिनिवेश जात पंथ बाजूला ठेवा. धनंजय मुंडेंनी जात पुढे आणली की एका जातीला बदनाम केलं जात आहे. नाही, मी त्याच जातीचा आहे आणि मला अभिमान आहे की माझ्या जातीने जी मला ताकद दिली त्याच्यातनं मी एका गुन्हेगाराला उघडा केला. तर भाजपचे आमदार सुरेश धस असं म्हणतात की खंडणी आणि हत्या हे दोन्ही एकत्रित प्रकरण आहे आणि खंडणीची बैठक ही धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती झालेली. ही खरी गोष्ट आहे. ही खरी गोष्ट आहे. फक्त ते बोलायला उशीर करतात. परंतु अशी तुम्ही सातत्याने म्हणतात की ह्या सगळ्या तपासाचा स्कोप जर वाढवला तर अशी अनेक हत्या प्रकरणं राज्यात समोर येतील. मागणी करतोय की मुख्यमंत्र्यांनी जो जज नेमला आहे त्याचा तपासाचा स्कोप वाढवा. अजून 15-20 हत्या समोर येतील. तुम्ही बीडच्या सभेमध्ये संपूर्ण हत्या झालेल्या लोकांची तुम्ही नावं घेतलेली होती. हो, किशोर फड होता, बापू अंधळे होता, अजून एक कॉन्ट्रॅक्टर होता, एक मिश्रा नावाचा माणूस होता. अनेक जणांची नावं आम्ही समोर आणली. तर आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आणि स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत. मुख्यमंत्री आता पोडियममध्ये या सगळ्या संदर्भात बोलणार आहेत. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी या सर्वच नेत्यांची बैठक झाली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता माध्यमांशी या ठिकाणी संवाद साधणार आहेत आणि आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.